नमस्कार, मी सौमित्री भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन। आज आपण चारधाम यात्रा एक विलक्षण अनुभव या मालिकेअंतर्गत भाग 6 पाहत आहात। हा भाग सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, कारण आतापर्यंतचे सर्व भाग आपणा सर्वांना खूप आवडले आहेत आणि त्याचं श्रेय मी माझ्या नातवंडांना देऊ इच्छिते। माझा नातू आदिनाथ आणि माझी नात इशिता या दोघांनी हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं अगदी छान काम केलेलं आहे, म्हणून मला त्यांचं कौतुक करायचं आहे। इशितानी हे संपूर्ण व्हिडिओज जे आहेत माझे ते केलेले आहेत आणि आदिनी सगळे एडिटिंग केलेलं आहे, त्याच्यामधले फोटो वगैरे या सगळ्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि फोटोज जे आहेत ते सुद्धा माझ्याबरोबर, म्हणजे आम्ही 12 मंडळी बरोबर गेलेलो होतो या यात्रेसाठी, तर त्यातील प्रत्येकाचा याच्यामध्ये सहभाग आहे। त्यामुळे या सगळ्यांना या व्हिडिओचं श्रेय जातं, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते या सगळ्यांना। आणि विषयाकडे वळूया। आज आम्हाला केदारनाथ धाम या ठिकाणी जायचं होतं। आता केदारनाथ धाम हे या संपूर्ण यात्रेमधील सर्वात जास्त उंचीवरचं ठिकाण होतं। 3584 मीटर समुद्र सपाटीपासूनची एवढी उंची, ही खूपच जास्त। आणि आम्हाला आता यमुनोत्री धामचा अनुभव होता, तिथे उंची एवढी नव्हती, आता ही उंची जास्त आणि प्रवासही लांबचा। कारण यमुनोत्रीला आम्ही ज्या वेळेला गेलो तर आम्ही डोलीने प्रवास केलेला होता आणि त्यावेळेला आम्हाला 3 तास जायला आणि परत यायला सुद्धा 3 तास लागलेले होते। आणि थोडाफार वेळ म्हणजे मध्ये आधे विश्रांती घेणं किंवा चहा पाणी, कारण डोलीवाल्यांनाही विश्रांतीची गरज असते, त्यामुळे जो काही मध्ये वेळ गेला असेल तो, तर अशा प्रकारे 3 तास जायला 3 तास यायला हा एवढा वेळ आमच्या डोक्यामध्ये होता। परंतु ते 6 किलोमीटर जाण्याचं अंतर आणि 6 किलोमीटर परत येण्याचं अंतर असा प्रवास होता। आता या केदारनाथ धामला 19 किलोमीटर जाण्याचं अंतर, म्हणजे एका वेळेच एवढं मोठं अंतर होतं। आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आपण आता डोलीनीच जायचंय म्हणून, कारण एवढं मोठं अंतर चालत जाणं किंवा इतर कोणत्या मार्गाने जाणं आम्हाला थोडंसं गैरसोयीचं वाटत होतं। त्यामुळे आम्ही या प्रवासाची तयारी आदल्या दिवशी करून ठेवलेली होती, कारण आम्हाला मुक्काम तिथे करायचा होता केदारधामला। आणि मुक्काम करण्यासाठी इतक्या उंचीवरती मुक्काम, त्या ठिकाणी वातावरण कसं असणार होतं याची कल्पना होती की 0च्या खाली रात्री तापमान जाऊ शकतं, हे माहिती होतं। त्यामुळे आणि पाऊसही केव्हा येऊ शकतो, बर्फबारी सुद्धा होऊ शकते, तेव्हा त्या दृष्टीने सगळी कपड्यांची तजवीज, मुख्य म्हणजे एक सेट बरोबर घ्यायला हवाच होता, दुसऱ्या म्हणजे मुक्काम करायचा होता दुसऱ्या दिवसासाठी, म्हणून ही सगळी तयारी आम्ही करून घेतली। औषधं, मुख्य म्हणजे भीमसेनी कापूर, सुंठवडा, या गोष्टींची इतकी नितांत गरज पडते या सगळ्या प्रवासात। यमुनोत्री धामला जाता येताना आम्हाला याची संपूर्ण म्हणजे कल्पना आलेली होती, त्यानुसार सगळी तयारी केली आणि लवकर निघायचं, कारण आमच्या व्यवस्थापकांनी सांगितलं होतं की जेवढं लवकर तुम्ही निघाल ना तेवढं चांगलं आहे। मग आता यमुनोत्री धामला जाण्यासाठी आम्ही 3 वाजता पहाटे निघालो होतो। आता आम्ही आणखीन जास्त लवकर निघालो, कारण मग मनामध्ये आपल्या थोडासा असा एक हे असतो, कल्पना असते की आपण जितक्या लवकर निघू तितक्या लवकर तिथे पोहोचू आणि मग पुढचं सगळं सुरळीत होऊन जाईल। अशा पद्धतीने आम्ही लवकर निघालो आणि आमचा प्रवास सुरू झाला। आता आम्हाला सोनप्रयाग, सिद्धपूर आणि गौरीकुंड असा टप्पा टप्पा होता प्रवासाचा। तर सोनप्रयागहून आम्ही निघालो आणि मग त्याप्रमाणे आमच्या इनोव्हा गाड्या सिद्धपूरपर्यंत जाणार होत्या आणि मग तिथून पुढे त्यांच्या गाड्या होत्या। तर मग तिथून पुढे आम्हाला म्हणजे 50 रुपये पर व्यक्ती अशा प्रकारे आम्हाला पैसे देऊन मग पुढे त्यांच्या वाहनाने जायचं होतं, ते गौरीकुंडापर्यंत जायचं होतं। तर अशा पद्धतीने आमचा प्रवास सुरुवातीचा अगदी छान झाला आणि आमच्या वेळेनुसार आम्ही तिथे गौरीकुंडाला व्यवस्थित पोहोचलो लवकर। की आता काय डोलीमधूनच जायचंय आपल्याला, एकदा डोलीत बसलो की आपला प्रवास सुरू आणि आपण छान वरती
वेळेमध्ये पोहोचू, आपल्या नियोजित वेळेप्रमाणे आजूबाजूचा आपल्याला परिसर बघता येईल, सौंदर्य बघता येईल, दर्शन नीट घेता येईल, हे सगळं डोक्यामध्ये आमच्या होतं. आणि तिथं गेल्यानंतर गौरीकुंडला इतकी प्रचंड गर्दी होती. मग ही गर्दी पाहून आम्हाला नवल वाटलं की एवढी मोठी गर्दी कशी काय आहे इथे. या सुरुवातीच्याच टप्प्यावरती तिथूनच सगळे म्हणजे घोडे खच्चर म्हणा किंवा पिट्टू आले, डोली, हे सगळ्यांचा म्हणजे तो थांबाच आहे. आणि मग आता आम्ही तिथे त्या रांगेमध्ये चौकशी केली की ही रांग कशासाठी आहे. तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की ही रांग डोलीवाल्यांसाठी आहे. आम्ही लगेच तिथे जाऊन उभं राहिलो. ते म्हणाले तुमचं बुकिंग झालेलं आहे का. तर आमचं बुकिंग नव्हतं झालेलं. ते म्हणाले रात्रीच बुकिंग झालेलं आहे, काल फुल झालेल्या आहेत आणि सगळ्या, आता तुम्हाला डोली मिळणार नाही. अधिक चौकशी केल्यानंतर समजलं की बुकिंग फुल झालेलं आहे. आम्ही एकदम जमिनीवरती आलो. नाहीतर एव्हा ना आम्ही मनानीवरती केदारनाथ धामला जाऊन पोहोचलेलो होतो. परंतु आपण ठरवतो एक आणि काहीतरी वेगळंच आपल्या समोर आलेलं असतं. आता बुकिंग फुल झालेलं आहे, आपण डोलीनी जाऊ शकत नाही, इतर कोणत्या मार्गाने आम्हाला जायचं नव्हतं, त्यामुळे आता इथूनच दर्शन घ्यावं लागतंय की काय, असं आमच्या मनामध्ये विचार आला. आणि थोडीशी नाराजी सुद्धा आली. परंतु माझे मेहुणे प्रसादराव, त्याच्यानंतर माझा भाऊ राजू, दुसरे मेहुणे, आणखीन आमच्या बरोबरचे जे आमचे सुहृद होते ते, या सगळ्या मंडळींनी खूप धावपळ करून अगदी शेवटी व्यवस्था डोलीची झाली. ज्या वेळेला प्रसादराव सांगत आले की चला डोलीमध्ये बसा, म्हणजे आता या वेळेपर्यंत की आम्ही मनामध्ये ठरवलेलं होतं की चला आता आपण माघारी जाऊया. आणि सगळ्यांनी मनामध्ये आधी प्रार्थनाही करायला सुरुवात केली होती की देवा महादेवा, आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत, तर आम्हाला आता तू तुझ्या दारापर्यंत आम्हाला ने, आमचं दर्शन झालं पाहिजे. मनामध्ये अगदी अशी तीव्र इच्छा निर्माण झालेली होती. आणि मी तर म्हणजे माझा भगवद्गीतेवरचा जो भाव आहे, श्रद्धा आहे, त्यामुळे ऋषिकेशाची मी प्रार्थना करीत होते की धाव आता ऋषिकेशा. माझ्या सुरुवातीच्या एका कवितेमध्ये पण मी ते लिहिलेले. आणि शेवटी ऋषिकेश मदतीला धावला आणि आमची डोलीची व्यवस्था झाली. आम्ही सगळे बराबर डोलीमध्ये बसलो. परंतु या वेळपर्यंत 8 वाजलेले होते, म्हणजे आम्ही लवकर काही प्रवास सुरू करू शकलेलो नव्हतो. पण काही हरकत नाही, आता डोलीची व्यवस्था झालेली आहे आणि आम्ही आता मार्गाला म्हणजे लागलो. ज्या वेळेला आम्ही डोलीमध्ये बसलो त्यावेळेला तिथे गौरीकुंड हा जो स्टॉप आपण म्हणूया की त्या ठिकाणी म्हणजे चहाची वगैरे दुकानं व्यवस्थित सगळी की नाश्ता वगैरे तुम्हाला तिथे मिळू शकेल. तिथे पोलीस ठाणं पण आहे आणि तिथून जवळच गौरीकुंड नावाचं एक गरम पाण्याचं कुंड आहे. म्हणजे खाली नदी वाहते, मंदाकिनी नदी आहे तिथे. आता बऱ्यापैकी पाणी पण आम्ही ज्या वेळेला तिथं होतो त्यावेळेला मंदाकिनी नदी व्यवस्थित पाणी होतं खाली, ती खाली वाहत होती. त्याच्या थोड्याशा वरच्या बाजूला हे कुंड ते गरम पाण्याचं आहे. तिथे आधी श्रद्धाळू भाविक हे तिथे स्नान करतात आणि या पवित्र स्नानानंतर मग चढाईला सुरुवात करतात. आता हे असे आणि त्या गौरीकुंडाच्या बाजूलाच हे सगळे जे खेचर असतात ते बांधायची व्यवस्था तिथे आहे. तिथे काही खेचर बांधलेले पण दिसत होते. जसे जसे लोक तयार होतात घोड्यावरून खेचरावरून जाण्यासाठी म्हणून, तर मग ते त्यांना तिथून मोकळ करतात आणि मग मार्गाला पुढे लागतात. तर अशा प्रकारची ती व्यवस्था आहे. मग अशा प्रकाराने आम्ही बसलो. आता डोली पुढे जायला सुरुवात झाली. 4ही जणांना आम्ही आधीच नमस्कार केला, कारण ते आमचे वाहक, आम्हाला तिथपर्यंत नेणारे आमचं ते माध्यम होतं. त्यामुळे खरंच कुठल्या कुठल्या रूपाने देव मदतीला धावतो हे आम्ही त्या संपूर्ण प्रवासामध्ये इतकं अनुभवलं की खरंच आपल्याला की आपण एक मनामध्ये ठरवतो परंतु वेगळं काहीतरी घडत असतं आणि मग त्यावेळेला आपल्याला भगवंताची आठवण येते आणि मग समजतं की कोण आपण ठरवणारी कोणी नाही, ठरवणारा तो आहे, करून घेणारा सुद्धा तोच आहे. मग अशा प्रकारे आम्ही वरती आता चढायला सुरुवात झाल्यावरती मन निश्चिंत झालं आणि मग आजूबाजूचा जो सुंदर परिसर आहे तो दिसायला लागला. सूर्य आता वरती आलेला होता, लख्ख उजाडलेलं होतं आणि त्यामुळे आकाशामधले ढग म्हणा किंवा इतर काही काही जे काय आहे ते सगळं सौंदर्य दिसायला सुरुवात झालेली होती की हिरवगार सगळीकडे. खाली नदी वाहते आहे, पलीकडे आणखीन मोठमोठे पहाड, त्याच्यावरती असलेली ती हिरवळ झाडी,
हे सगळं नजरेमध्ये आम्ही साठवून घेत होतो. आणि डाव्या बाजूला भीती वाटेल अशा प्रकारे तो जो पर्वताचा पहाड जो मोठमोठे, आणि ते सुद्धा असे कातरलेले, कारण तो रस्ता तयार केलेला आहे ना शेवटी, तिथे रस्ता मात्र व्यवस्थित होता. आणि तो जो कातरलेला पहाड आहे तो असं वाटत होतो की त्याच्यातनं असे सुळके बाहेर आलेले दिसत होते, की हे एखादं टोक जर चालणाऱ्याच्या डोक्याला लागलं तर काय होईल, असा विचार मनात येईपर्यंत खरंच आमचा जो डोलीवाला होता डाव्या बाजूचा पुढचा, त्याच्या डोक्याला ते लागलंच. माझा जीव इतका कळवळला, मी त्याला म्हटलं सुद्धा की थांबायचंय का जरा वेळ, पण तो म्हणाला नाही नाही माझी कोई बात नाही, कोई दिक्कत नाही, ये तो हर दिन की बात है. इतकं मनामध्ये म्हणजे गलबलून आलं की खरंच ही जी माणसं आहेत ही केवळ पोटापाण्यासाठी म्हणून, आणि 6 महिनेच मिळतात ना त्यांना, की ही तजवीज आहे त्यांची चरितार्थाची. 6 महिन्यामध्ये जे काय पैसे मिळतील ते, कारण अक्षय तृतीयेपासून ते यमद्वितीयेपर्यंत एवढे 6 महिने त्यांना मिळतात. बाकीचा सगळा जो कालखंड आहे तर तिथे बर्फामध्येच स्थान असल्यामुळे वरती कोणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याच्या कमाईचे दिवस असतात. तो अजिबात थांबला नाही, पुढे चालत राहिला. नंतर आधेमध्ये आम्हाला बरेचसे म्हणजे चहा पाण्यासाठी म्हणा ही सगळी व्यवस्था जाताना आम्हाला दिसत होत्या. त्या टपऱ्या म्हणजे कसं म्हणायचं की असे मोठमोठी बांधकामं पक्की नाही येत केलेली. या ज्या टपऱ्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला चहा 20 रुपये फक्त, मॅगी 60 रुपये. म्हणजे या इतक्या दुर्गम भागामध्ये आपल्याला या रेटमध्ये या वस्तू मिळणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आता फक्त पाणी, कोल्ड्रिंक्स या गोष्टी मात्र महाग होत्या, कारण इतक्या उंचावरती या गोष्टी त्यांना वाहून नेणं ही फार मोठी काय कष्टाची गोष्ट होती. त्यामुळे त्यामध्ये तक्रार करण्यासारखी काहीच बाब नाही. आणि बाकीचंही जेवण खाण्याची पण व्यवस्था तिथे सगळी होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी स्वच्छतागृह सगळीकडे व्यवस्थित, रस्ते सुद्धा व्यवस्थित. पण आज अशी परिस्थिती होती की रस्ता दिसायला तयार नव्हता, इतकी गर्दी लोकांची. मग आता आम्ही चढत असताना आम्हाला उतरून येणारे लोक सुद्धा भेटत होते. तर अशा पद्धतीने आता या प्रवासाला आमची सुरुवात झाली. डाव्या बाजूचे पहाड, उजव्या बाजूचे पण आणखीन पहाडामागे पहाड, पहाडामागे पहाड, हे जे सगळं दिसत होतं, तर याची मजा घेत आम्ही पुढे पुढे जात होतो. आणि काय हा केवढा रौद्र निसर्ग आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि खरोखरच अनेक अडचणी समोर आल्यानंतर सुद्धा त्याच्यामधून मार्ग काढून आम्हाला परमेश्वरांनी या वाटेवरती नेलेलं आहे, आणलेलं आहे, याची आम्हाला म्हणजे मनामध्ये खूपच अशी धन्यता वाटत होती की खरंच आपण कृपांकित आहोत. असा आमचा प्रवास पुढे सुरू झाला. तर अचानक डाव्या बाजूला आम्हाला एक खूप मोठा असा खडक दिसला. म्हणजे असं वाटत होतं की हा कुठल्याही क्षणी खाली पडू शकतो. म्हणून मी म्हटलं नकोच त्याच्याकडे बघणं, आणि मग त्याच्याकडे बघायचं नाही म्हणून मी खाली पाहिलं, तर खाली त्याच्याही पेक्षा मोठ्या मोठ्या शिळा त्या नदीच्या प्रवाहामध्ये, आणि त्यामुळे आणखीन खळाळणारा तो प्रवाह कसा पुढे जातो आहे हे सगळं दिसत असताना ते पाहताना सुद्धा उरामध्ये अक्षरशः धडकी भरत होती. तर हे जे रौद्र सौंदर्य हे बघत असताना आम्ही पुढे पुढे जात होतो. फार छान देखावे हे नजरेस पडत होते. दोन्ही बाजूला हे बघत असताना हळूहळू आमचा प्रवास पुढे पुढे सरकत होता. काठ्या घेऊन लोक जात होते, चढत होते, उतरणारे उतरत होते. उजव्या बाजूला, आता आमच्या डाव्या बाजूला पहाड होता, उजव्या बाजूला खाली नदी होती. रस्ता अरुंदच होता, परंतु रस्ता जिथे संपतो आणि दरी सुरू होते तिथे असा थोडासा एक म्हणजे बॉर्डर लाईन म्हणून त्यांनी कठडे घातलेले आहेत. अर्थातच ते काही फारसे मजबूत नाहीयेत, आणि तिथे त्यांनी लिहिलेलं आहे सगळीकडे की तुम्ही अजिबात त्याचा आधार घेऊन कोणीही चालू नका, कारण जर का ते निसटला हात त्याचा किंवा तोल जाऊ शकतो माणसाचा, आणि मग खाली दरीमध्ये माणूस पडू शकतो. अर्थात तिथले जे खेचर होते ते मात्र संपूर्ण चालताना इतकी कॉन्फिडेंटली, म्हणजे खरंच ना त्या भागामध्ये, पहाडी भागामध्ये चालण्यासाठी खेचरासारखं दुसरं साधन नाही. म्हणजे खूप छान त्यांची पावलं पडणं, किंवा कितीही कडेकडेने चालले ना तरी पण व्यवस्थितपणाने चालत होते, स्वतःचाही तोल सावरून, आणि पाठीवर जी कोण बसलेली आहे व्यक्ती त्याचा पण. तर हे सगळं बघत असताना आम्ही पुढे पुढे जात होतो. असं करता करता रामपारा नावाचं गाव आलं.
ते पलीकडच्या बाजूला, म्हणजे पूर्वी तिथे गाव होतं, आता नाही. माझी धाकटी बहीण वैजू 1999च्या मे मध्ये तिथे जाऊन आलेली होती आणि ती पहिली यात्रा तेव्हा तिने केलेली होती. आणि तेव्हा तर म्हणजे चालतच संपूर्ण पैदल यात्रा त्यांनी केलेली होती चारधामची. त्यावेळेला यमुनोत्रीला मात्र ते जाऊ शकलेले नव्हते वरपर्यंत, कारण 2 वेळा तिथे लँडस्लाईड झालेलं होतं आणि मग रस्ता पुढे मोकळा लवकर होईना. एकदा झाला, थोडंसं पुढे गेले, दुसऱ्यांदा झाला आणि मग तो रस्ता मोकळा नाही झाला. त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं होतं. आणि केदारधामच्या वेळेला हे सगळं मात्र त्यावेळेला तिने पाहिलेलं होतं. आणि रामपारा गाव त्यावेळेला होतं, त्याच बाजूनी रस्ता होता, पण आत्ताचा जो रस्ता आहे तो नवा झालेला होता. आणि रामपारा गाव पूर्णपणे हे 2013च्या प्रलयामध्ये वाहून गेलेलं होतं. आणि ही आठवण तिने सांगितलेली होती की आता त्या गावाची नावनिशाणी सुद्धा राहिलेली नाहीये. आणि मग त्यावेळेचं सगळं आठवत असताना की तिला की हे किती बदललेलं आहे, कोणतेही संदर्भ तिला त्यावेळेचे लागत नव्हते आणि वाईटही वाटत होतं. परंतु एक गोष्ट मात्र होती की मंदिराचा परिसर आणि प्रत्यक्षातलं मंदिर यामध्ये कोणतीही म्हणजे हानी झालेली नव्हती मंदिराची. की हा किती मोठा म्हणजे चमत्कारच म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळे ते दर्शन झाल्यानंतर तिला खूप छान वाटलं. परंतु तिथे पोहोचेपर्यंत म्हणजे माझ्या मनामध्ये हा विचार आला की आज इथे रामपारा गाव होतं पूर्वी, आज नाही. 2013च्या प्रलयामध्ये ते वाहून गेलं. पण हे मला तरी कुठे माहित होतं की आम्ही 4 जून 2024 रोजी हा प्रवास करत होतो केदारधामला जाण्याचा. आणि आज मी जवळजवळ 2.5 महिन्यांनी हा व्हिडिओ करते आहे आणि आपल्या पुढे हे प्रवास वर्णन मी त्याचं वर्णन करते आहे. तर आजच्या घडीला काय झालेलं आहे हे आज मला माहिती आहे, पण त्या 4 तारखेला मला कुठे माहिती होतं की आपल्याला या वर्णनामध्ये असं सांगायची वेळ येईल की आम्ही आता ज्या मार्गाने आलेलो आहोत तो सगळा मार्ग आजच्या घडीला पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. कारण 31 जुलै रोजी, ती काळी रात्रच म्हटली पाहिजे, की त्या रात्री ढगफुटी झाली केदारनाथ धामी. आणि काही मिनिटांच्या अवधीमध्ये जो खळाळता प्रवाह त्या मंदाकिनी नदीचा उफाणलेली, म्हणजे याच्याही पलीकडचा शब्द असला तर वापरायला पाहिजे आपण, की इतकं प्रचंड पाणी तिच्यामध्ये आलं आणि जी ती सोसाट्याने वाहत खालपर्यंत आली की केवळ काही मिनिटांच्या आत म्हणजे लोकांना स्वतःचा जीव सुद्धा वाचवायला संधी मिळाली नाही. आणि आम्ही जो नुकताच वरती येताना जो पाहिलेला भाग होता गौरीकुंड, तो भाग संपूर्णपणे या मंदाकिनी नदीने आपल्या पोटामध्ये सामावून घेतला. ते गौरीकुंड तर आज नामशेष झालेले पूर्णपणे, तिथे संपूर्ण मलबा भरलेला आहे आणि तिथे आता आपल्याला काहीही दिसत नाही. आणि हा जो पैदल येण्याचा मार्ग आहे तो अनेक ठिकाणी खंडित झालेला आहे की आता तिथून लोक जाऊ येऊ पण शकत नाहीत आणि तिथे लोकांना कुठल्याही प्रकारची मदतही मिळू शकणं हे अतिशय कठीण काम झालेलं आहे. तर हे जे सगळं आहे की किती हे कठीण आहे आपण असं म्हणतो, परंतु या ठिकाणचा निसर्ग हा आपल्या हातामध्ये नाही की आपण या वेळेला असं म्हणू शकत असतो की नाही आम्ही असं करू आम्ही तसं करू, परंतु आपण या ठिकाणी काहीही करू शकत नाही. आपल्या हातामध्ये या कोणत्याही गोष्टी नसतात. मग आता आज जर एवढं उद्ध्वस्त झालेलं आहे सगळं, तिथे लष्कराची माणसं, NDRF, SDRF यांचे सगळे जे जवान आहेत हे या लोकांना मदत करतायत, परंतु त्यांना आज संपर्काची साधनं सुद्धा उपलब्ध आहेत पण ते वापरू शकत नाहीयेत. आणि मग फक्त एकच गोष्ट चांगली आहे की तिथे जे हेलिपॅड आहे ते मात्र व्यवस्थित आहे आजच्या घडीला आणि तिथून लोकांची सुटका करू शकता आहेत ही मंडळी. त्यामुळे या लोकांची लवकर चांगल्या रीतीने सुटका हो एवढी आपण प्रार्थना करू शकतो. आणि पुढे बघूया काय झालं. तर होता होता आम्ही वरपर्यंत आलो आणि आता यावेळेला आम्ही सगळेजण डोलीमध्येच होतो, त्यामुळे थोडाफार फरक होता, मागे पुढे होत होतं, परंतु आम्ही सर्व मंडळी एकाच वेळेला तिथे जाऊन पोहोचलो. डाव्या बाजूला हेलिपॅड दिसतच होतं आणि सारखे हेलिकॉप्टरशी जा ये ही चालू असलेली पण दिसत होती. मग आम्ही
डोलीमधून खाली उतरलो. आता उतरल्यानंतर खरोखरच स्वर्ग म्हणजे काय असू शकतो याची जी अनुभूती आम्हाला तिथे आली की पाऊल टाकल्याबरोबर सगळ्या बाजूनी चहू बाजूंनी पर्वतांच्या रांगा, एका पलीकडे दुसरा, दुसऱ्या पलीकडे तिसरा, अशा पद्धतीच्या. आणि त्या ठिकाणी सगळीकडे बर्फाच्छादित शिखर. एवढ्या मोठ्या उंचीवरती आल्यानंतर ते अगदी साहजिकच होतं. हे सगळं सौंदर्य नजरेमध्ये साठवून घेत आम्ही हळूहळू चालायला लागलो. डोलीमधून उतरल्यानंतर सुद्धा चढाचाच भाग होता आणि चालत असताना भीमसेनी कापूर आम्ही रुमालामध्ये गुंडाळून हातालाच बांधून ठेवलेला होता. त्याची इतकी गरज पडत होती, म्हणजे दमछाक होत होती की प्राणवायू कमी पडतो. आणि प्रत्येक पावलागणित हे जाणवत होतं की वर चढत असताना मग हळूहळू हळूहळू आम्ही पुढे पुढे जात होतो. साधारणपणे तरी 1.5 किलोमीटर अंतर आम्हाला नंतर चालावं लागलंच पुढेपर्यंत. आता मंदिर टप्प्यामध्ये होतं, कळस दिसायला लागलेला होता. आता डाव्या उजव्या बाजूला छोटी 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 मोठी दुकानं होती. त्याच्यामध्ये सगळं पूजा साहित्य म्हणा वगैरे, किंवा आता प्रसादासाठी लोक काय काय घेतात, तर या सगळ्या वस्तू तिथे उपलब्ध होत्या. त्यामुळे त्याची खरेदी लोक करत होते. पण असं खूप मोठं असं काही तिथे हे नव्हतं. आता आम्हाला तिथे हॉटेलमध्ये आमची राहायची व्यवस्था झालेली होती. दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला पाऊस पडून गेलेला होता. त्यामुळे हवेमध्ये एवढा प्रचंड गारवा आलेला होता की आम्ही सगळी तजवीज, म्हणजे अंगामध्ये गरम कपडे वगैरे किंवा पावसाचा त्रास होऊ नये म्हणून जॅकेट्स, हे सगळं केलेलं होतं. त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रासदायकपणा या हवामानाचा वाटला नाही. आणि हळूहळू आम्ही पुढे सरकत राहिलो. आमचं हॉटेल ज्या ठिकाणी होतं तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला तरी बराच वेळ लागला, कारण सरळ रस्ता असा नव्हताच. आणि तिथे बांधकामं चाललेली असल्या कारणाने आधेमध्ये असे म्हणजे सगळा खणलेला म्हणा किंवा दगडधोंडे पडलेले अशा प्रकारचा रस्ता होता. आणि मग तिथनं मार्गक्रमणा करत असताना आम्हाला थोडंसं जडत जात होतं. पण आजूबाजूला आम्ही पाहत होतो की टेंट्स होते आणि लोक तिथे पण राहत होते. म्हणजे एवढ्या उंचीवर की जिथे आता बर्फ आहेच ऑलरेडी सगळीकडे, तर तिथे लोक या टेंट्समध्ये कसे राहू शकत असतील ही कल्पना करत असताना मनामध्ये थोडंसं असं धसका भरल्यासारखं झालेलं होतं. मग आम्ही आमच्या रूमवरती पोहोचलो. 4 वाजलेले होते, म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 4 एवढा वेळ आम्हाला लागलेला होता. थोडाफार वेळ आमचा मध्ये डोलीवाल्यांना विश्रांती पाहिजे म्हणून गेलेला होता, किंवा चहा पाणी, मॅगी गरम गरम खायला तिथे खरंच छान वाटत होतं. एरवी मला आवडत नाही मॅगी, पण मी तिथे मात्र मॅगी चवीने खाल्लेलं आहे. मग आता अशा पद्धतीने वरती आलो. हॉटेल मिळालेलं होतं आम्हाला. 2च खोल्या मिळाल्या होत्या, जेंट्ससाठी एक आणि लेडीजसाठी दुसरी. पण आतमध्ये जेव्हा आम्ही प्रवेश केला त्या खोलीत, तर अक्षरशः म्हणजे गाद्या, अंथरुणं, पांघरुणं याची जी तिथे व्यवस्था होती ती पाहून आम्हाला खरंच ते पाहूनच उबदार वाटायला लागलं. आणि मग नंतर की आता इथे आपल्याला छान उबदार या वातावरणामध्ये राहायला मिळेल यांनी छान वाटलं. मग नंतर आम्ही बराबर बाहेर निघालो. माझे धाकटे मेहुणे प्रसादराव यांनी आम्हाला सगळ्यांना घाई केली की चला आता 4च वाजलेले आहेत फक्त, तर आपण पटकन निघूया आणि आपण आता हे सगळं जे काही मंदिरातलं दर्शन वगैरे आपलं चांगलं होईल, इथून पुढे गर्दी होण्याची शक्यता असते. आणि मग त्यांनी घाई केली म्हणून बरं झालं. आम्ही काहीही इतर केलं नाही, फक्त सामान टाकलं आणि लगेचच बाहेर पडलो. तर रांग लागलेली होती ऑलरेडी, पण आम्ही तिथे गेल्यानंतर अक्षरशः 2 मैलाची रांग पुढे सुरू झाली. पण मग आम्ही तिथे रांगेमध्ये उभे राहिलो. लवकरच आमचं दर्शन पण झालं. तो मंदिराचा जो भाग आहे तो अतिशय सुंदर आहे. मंदिरामध्ये म्हणजे त्या आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे की नाही, तिथे म्हणजे बांधीव, फरसबंदी म्हणूया, अशा दगडी बांधकामे सगळं. तर त्याच्यामुळे स्वच्छता पण आहे. सारखा पाऊस पण पडत असतो, पण त्यामुळे सुद्धा की असं त्या भागामध्ये चिखल वगैरे आम्हाला काही वाटला नाही. पण आता हळूहळू गर्दी मात्र वाढायला लागलेली होती. आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. त्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे. आणि दगडी बांधकाम ते सुद्धा सिमेंट नाही वापरलेलं. आणि जाड जाड भिंती, जवळजवळ 12-12 फुटाची असेल जाडी त्या भिंतीची, इतकी जाड. आणि आतमध्ये खूप मोठं असं नाहीये आतल्या बाजूने.
तर ते जे मंदिर आहे तिथे आतमध्ये प्रवेश करताना मात्र बाहेरच्या बाजूनी पोलिसांची व्यवस्था खूप चांगली होती आणि ते गर्भगृहामध्ये जास्त गर्दी होऊ न देता म्हणजे काळजी घेत होते की सगळ्यांना मग दर्शन त्याच्यामुळे आम्हाला चांगलं मिळत होतं. मग आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तर त्यावेळेला पाहिलं, मला फार उत्सुकता होती की त्या मंदिराबद्दलची माहिती मी जी आधी वाचलेली होती की पांडवांच्या बाबतीतली म्हणजे ती जी गोष्ट सांगितली जाते की आपण पाहिलं गुप्त काशीला ज्या वेळेला पांडव गेलेले होते त्यावेळेला भगवंतांनी म्हणजे महादेवांनी त्यांना दर्शन नव्हतं दिलेलं. पार्वती मातेच्या सांगण्यावरून अर्धनारी नटेश्वरामध्ये म्हणजे त्या अर्धरूपाचं दर्शन झालेलं होतं, पण तिथे पण त्यांना चकवा देऊन ते पुढे आलेले होते. आणि आता केदारधामी पांडव आल्यानंतर त्यावेळेला त्यांनी महादेवांनी तिथे एक वृषभांचा कळप पाहिला आणि त्याच्यामध्ये ते मिसळून गेले. तर भीमाच्या लक्षात आलं की या कळपामध्ये म्हणजे वृषभ म्हणजे बैलांचा कळप किंवा काही काही ठिकाणी रेड्यांचा कळप अशी सुद्धा गोष्ट येते कथाभागामध्ये. हा थोडासा फरक असू शकतो, परंतु आपण वृषभ घेऊया की त्या वृषभाला ओळखलं भीमानी आणि भीमसेन हा किती ताकदवान होता हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. तर तो एकदम झपाटून त्यांनी त्या बैलाला पकडायचा प्रयत्न केला. आता त्यांच्या लक्षात आलं महादेवांच्या आणि त्यामुळे ते जमिनीमध्ये लुप्त व्हायला लागले. परंतु भीमसेन हा सुद्धा ताकदवान वीर होता, त्याने घट्ट धरून ठेवलेलं होतं, पण फक्त वशिंडाचा भाग भीमाच्या हातामध्ये राहिला आणि बाकी संपूर्ण तो वृषभ त्या जमिनीमध्ये लुप्त झाला. मग आता तो जो वशिंडाचा भाग आहे तोच तिथे आपल्याला पाहायला मिळतो. ती शिळा आहे, तो शिळा भाग आहे. आणि ते बघत असताना अगदी खरंच ही जी कथा होती पांडवांची ती लक्षात आली आणि मी मनोभावे नमस्कार केला की ज्या शिळेला त्या भीमाचा हात लागलेला आहे, पांडव इथपर्यंत आलेले होते. आता या सगळ्या ज्या आपण कथा ऐकतो याच्यावरती विश्वास ठेवणं न ठेवणं हा प्रत्येकाचा भाग आहे, परंतु जे आपल्याला समोर दिसतं त्याच्यावरती तर आपण विश्वास ठेवायलाच पाहिजे. की एरवी इतर ठिकाणी इतर मंदिरांमध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये आपण जे लिंग पाहतो ते वेगळ्या स्वरूपाचं असतं. इथे तसं लिंग नाही. इथे लिंग म्हणजे ती शिळाच आहे आणि त्याचीच पूजा तिथे केली जाते. आणि हे सगळ्यात उंचीवरचं जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना त्याच्यामधलं सगळ्यात जास्त उंचीवरचं हे ज्योतिर्लिंग आहे. तेव्हा या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेताना खरोखरच पांडव या मार्गाने येऊन गेलेले आहेत या कल्पनेने अगदी आम्हाला धन्य धन्य वाटलं. आणि गर्दी पण आजूबाजूला नव्हती, त्यामुळे पण आमचं दर्शन खूप चांगल्या रीतीने झालं. आम्ही मनोभावे दर्शन घेतलं, त्या मंदिरामधनं बाहेर आलो. आता बाहेर आल्यानंतर तो जो भाग बाकीचा होता आजूबाजूचा मंदिर परिसर, आणि आम्ही तिथे लवकर पोहोचलेलो होतो ना, तसं 4 वाजता पोहोचलो होतो. लगेचच बाहेर पडून आमचं दर्शनही छान झालेलं होतं. खरंच महादेवाची कृपा आणि धावून आलेला होता तो जणू काही आमच्या मदतीला असंच आम्हाला वाटत होतं. आता उत्तराखंडमध्ये जी काही मंदिरं आहेत सगळी, तर ती शंकराची जी मंदिरं आहेत किंवा इतर आहेत तर ती एकाच प्रकाराने बांधलेली आहेत. तर त्या शैलीमधलं हे मंदिर आहे. आता हे मंदिर बघत असताना अगदी अपरिहार्यपणे 2013 मध्ये जी प्रलयंकारी परिस्थिती येऊन गेलेली होती त्या वेळेला या मंदिराचं म्हणजे काहीही त्याला कुठेही धक्का लागलेला नाहीये. आमच्या बरोबर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की माझी बहीण वैजू ही त्या ठिकाणी 1999 मध्ये येऊन गेलेली होती. तिने तो परिसर पाहिलेला होता. ती म्हणाली काडी मात्र बदल नाहीये झालेला. तो जो मंदिराचा भाग आम्ही बाहेरून पाहिला आणि काय प्रलयंकारी परिस्थिती तिथे निर्माण झालेली होती की एवढं सगळंच सगळं वाहून गेलेलं होतं. लोकांची म्हणजे अपरिमित हानी झालेली होती. तिथे असलेली जी काही राहायची व्यवस्था, दुकानं वगैरे फारशी त्यावेळेला आजच्या तुलनेमध्ये नसतीलही, परंतु जे लोक त्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला होते सगळेच्या सगळे वाहून गेले. काही कोणाचा पत्ता लागलेला नव्हता.
मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे मंदिर कसं काय टिकून राहिलेलं असेल याचा विचार करताना आपली बुद्धी अक्षरशः खुंटून जाते. म्हणजे आपण याच्या पलीकडे विचारच करू शकत नाही. मग ही जी भावना आहे ना, ही दिव्यत्वाची भावना आहे की जिथे मानवी विचार खुंटतात तिथे नक्की देवाची वस्ती असते आणि मग आपल्याला हे देवत्व मान्य करावं लागतं. आणि तशी गत आमची तिथे नक्कीच झालेली होती. केदारनाथचं हे जे मंदिर आहे हे मोठमोठ्या दगडी शिळा वापरून, सिमेंट न वापरता बरं का, तिथे सिमेंट अजिबात वापरलेलं नाहीये. मग एवढ्या प्रलयंकारी परिस्थितीमध्ये सुद्धा ते कसं काय राहिलं असेल. तर हे जे आहे की एकावर एक दगड बसवून ते बांधलेलं असतं, तर त्या पद्धतीला एशलर पद्धती असं म्हणतात. त्या पद्धतीने ते मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे पराकोटीचे वातावरणामधले जे बदल असतात ते झेलत आज सुद्धा हे मंदिर अगदी इंटॅक्ट आहे. म्हणजे जो दगड हे मंदिर बांधताना वापरला गेला तो तिथे उपलब्ध नाही. मग उपलब्ध नसताना इतक्या उंचीवरती तो आला कसा? म्हणजे आज आपल्याला फक्त स्वतःचा जीव घेऊन तिथं जायचं तर हे इतकं कठीण आहे. मग एवढ्या मोठ्या मोठ्या शिळा तिथपर्यंत वाहून कशा नेल्या असतील? इथे विचार आपला अक्षरशः थांबतो की काय कसं केलं असेल सगळं. आणि नुसतं तेच नाही, तो वातावरणामधली फरक, एवढा बदल होत असतो वातावरणामध्ये तिथे, मग त्याचा काही परिणाम त्याच्यावर झालेला दिसत नाही. आज केदारनाथ मंदिर कोणी निर्माण केलं याच्याबद्दल अगदी म्हणजे पांडवांपासून ते शंकराचार्यांपर्यंत 8व्या शतकामध्ये ते बांधलं गेलं याच्यावरती तर शिक्कामोर्तबाद झालेलंच आहे. मग या काळामध्ये, या म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये, म्हणजे 8व्या शतकामध्ये जे निर्माण झालं असं आता मान्य झालेलं आहे शास्त्राला सुद्धा. तर मग या दरम्यानच्या काळात सृष्टी रचनेमध्ये किती बदल झालेले आहेत, या मंदिरांनी ते किती बदल झेललेले आहेत हे जर आपण पाहिलं तर म्हणजे तो भाग हवामानाच्या दृष्टीने किती प्रतिकूल आहे हे जर आपल्याला माहिती आहे. आणि शिवाय 2013 मधला तो प्रलय, त्यावेळी तिथे पडलेला 375% थोडा नाही, 375% जास्त पाऊस. म्हणजे काय, केवळ आपण कल्पना करू शकतो की काय परिस्थिती निर्माण झालेली होती. मग त्यावेळेला जे प्रचंड नुकसान झालं त्या परिसराचं, जीवितहानी अगदी अपरिमित एवढी झालेली. या मंदिराच्या रचनेला जरा पण धक्का लागला नाही, काहीही धक्का लागलेला नाही. त्यानंतर त्याचं जे स्ट्रक्चर ऑडिट झालं त्यामध्ये 99% मंदिर पूर्णपणे सुरक्षित आहे असा अहवाल आलेला आहे. म्हणजे या केवळ आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याला. हे मंदिर दक्षिणोत्तर अशा दिशेमध्ये बांधलं गेलेलं आहे आणि म्हणूनच ते सुरक्षित राहिलं असं या अहवालकर्त्यांनी विशेषतः नमूद केलेले. नाहीतर एरवी जर आपण पाहिलं तर आपली जी मंदिरं असतात सगळी ती पूर्व पश्चिम या दिशेमध्ये बांधलेली असतात. मग इतकी टोकाची प्रतिकूलता असलेल्या ठिकाणी 1200 वर्षापेक्षा अधिक काळ रचनेला जराही धक्का न लागता आजही सुस्थितीतलं हे मंदिर पाहून ज्यांनी या मंदिराची म्हणजे निर्माण व्यवस्था पाहिलेली असेल ते वास्तुशास्त्र किंवा हवामानशास्त्र या सगळ्याची त्यांना किती जाण असेल, सखोल जाण असेल. आणि ते कोण होते? आपले ऋषी मुनीच होते ना. म्हणजे मग यांची जी थोरवी आहे ती आपल्याला मान्य करावी लागते. आणि आज त्यामुळे वैदिक धर्म संस्कृती टिकून राहण्यासाठी मदत झालेली आहे. म्हणजे आपले ऋषी मुनी हे जे थोर मंडळी होती हे सगळे अगदी शास्त्र पारंगत वैज्ञानिक होते असं म्हणायला काहीच हरकत नाही. मग आम्ही हा जो सगळा मंदिराच्या परिसरातला भाग आहे हा सगळा पाहत असताना हे सगळं मागचं आठवलं. त्यानंतर मागच्या बाजूला, त्या मंदिराच्या मागच्या बाजूला अजूनही कशा 10 पायऱ्या चढून वरती जाऊन आणखीन काही मंदिर आहेत तिथे आम्ही गेलो. तर तिथे आणखी एक विलक्षण अद्भुत आम्हाला पाहायला मिळालं. तर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला तिथे जे आम्हाला अद्भुत पाहायला मिळालं ते म्हणजे भीमशिळा. आता याला भीमशिळा का म्हटलं असेल हे या नावावरून आपल्या लक्षात येतं.
की ही एक आडव्या आकाराची प्रचंड मोठी शिळा आहे आणि वरील बाजूनी म्हणजे पुराबरोबर 2013 सालचं पुराबरोबर जे काय पाणी आलं त्या पाण्याबरोबर अत्यंत वेगाने ही शिळा वाहत आली आहे पाठीमागच्या बाजूनी. मंदिराची ती पाठीमागची बाजू आहे. ही पाठीमागच्या बाजूनी वाहत आली आणि ती नेमकी आता ज्या ठिकाणी स्थित आहे त्याच ठिकाणी थांबली. आपल्या मनात प्रश्न येतो की तो सगळा आम्ही पाहिलेला आहे आता नुकताच तो भाग, की असा संपूर्ण चढाचा भाग आहे. त्या चढाच्या भागावरनं वेगाने पाण्याबरोबर वाहत आलेली शिळा ही तिथे थांबूच कशी शकते? पुढे जाण्याची पूर्ण शक्यता असताना तिथे ती थांबली आणि तिच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचा जो अलोट प्रवाह होता तो वाहून गेला. मंदिराला धक्काही न लागता सगळं पुराचं पाणी वाहून गेलं आणि मंदिरामध्ये जेवढी माणसं होती तेवढीच बचावली, बाकी सगळं उद्ध्वस्त झालं आणि बाकी खालचं तर सगळं होतच नव्हतंच झालेलं होतं. म्हणजे हा चमत्कार ती भीमशिळा पाहताना आता अर्थातच आज त्या शिळेला देवत्व प्राप्त झालेलं आहे आणि भीमशिळा म्हणजे पुन्हा इथे की त्या मंदिराच्या निर्माण काळाची जी गोष्ट आहे की पांडवांनी म्हणजे भीमानीच त्याला धरून ठेवलेलं होतं त्या वृषभाला. मग इथे पण पुन्हा असंच सांगितलं जातं की भीमानी त्या शिळेला तिथे स्थित केलेलं आहे. म्हणजे भीमाचा त्याची ताकद जेवढी प्रचंड होती आपला विश्वास बसू शकतो. म्हणजे आपण जे हे पाहतो आपल्याला जी काही सृष्टीची रौद्रता ही इथे दिसते ते आपल्याला शेवटी मान्य करावं लागतं की जे दिसतं आहे आणि जे घडलेलं आहे त्यावेळेचं म्हणजे वस्तुस्थिती आणि हे सगळं जे आहे हे सामान्य नाहीये, सगळं असामान्य आहे आणि त्यामुळे तिथल्या देवत्वासमोर त्या अद्भुत शक्तीसमोर आपण नतमस्तक होतो. आपण पुन्हा पुन्हा नमस्कार करून आम्ही त्या भीमशिळेला नमस्कार केला. तिथे शंकराचार्यांचं पण मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही दर्शन घेतलं शंकराचार्यांचं आणि मला त्या ठिकाणी एक गोष्ट अशी जाणवली की खरंच शंकराचार्य म्हणजे 8व्या शतकामधलं. मग आता इतक्या पूर्वीची ही गोष्ट आहे आणि अत्यंत कमी अल्प वयामध्ये शंकराचार्यांनी जे काही काम केलेलं आहे त्यामुळेच आजचं जे काही सनातन धर्म किंवा आपली संस्कृती आपल्या या सगळ्याचं जे काही टिकून राहिलेलं आहे हे केवळ शंकराचार्यांनी केलेल्या कार्यामुळेच झालेलं आहे. मग किती यांचं जे कार्य आहे आणि त्यांची जी काय बुद्धिमत्ता आहे त्याची जी पोहोच होती तिथपर्यंत तर आपण पोहोचूच शकत नाही. मला एक गोष्ट आठवते शंकराचार्यांची की ज्या वेळेला ते गुरूंच्या शोधार्थ नर्मदे काठी गेलेले होते त्यावेळेला गोविंद यती त्यांना तिथे भेटले. गोविंद यतींनी विचारलं, लहानच मुलगा अगदी तसं बालवय होतं त्यांचं. शंकराचार्यांचं विचारलं, बाळा तू कोण आहेस? जर का आपल्यासारख्याला हा कोणी प्रश्न विचारला तर आपण आपलं नाव सांगतो कारण हा देह म्हणजे मी हीच आपली कल्पना आहे. परंतु त्या बालवयामध्ये सुद्धा शंकराचार्यांनी काय उत्तर दिलं त्यावरून त्यांच्या आणि आपल्या विचार करण्यामध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे हे आपल्याला समजतं. आणि मग त्यांचं मी फक्त ते एक त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्याला आत्मषटकम किंवा निर्वाण षटकम असं म्हटलं जातं. तर त्यातलं मी फक्त तुम्हाला जे पहिलं आहे श्लोक तो सांगते की त्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या विचार करण्यामध्ये आणि त्यांच्या विचार करण्यामध्ये केवढा जमीन आसमानाचा फरक आहे. शंकराचार्य म्हणतायत, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योमी भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे पहा की मी म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, हे नाक, कान, डोळे हे म्हणजे मी नाही. मग मी कोण आहे? शिवोहम शिवोहम म्हणजे की आपल्या या देहामध्ये जो त्या परमात्म्याचा अंश आहे जीवात्मा त्याचा आपल्याला पत्ताच नाही. आपण काय म्हणतो? माझं मन, माझी बुद्धी, माझा अहंकार, मी 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 हा जो मी पण आहे आपल्यातला तो त्या शंकराचार्यांच्या मंदिरासमोर जेव्हा आपण उभं असतो
तेव्हा अक्षरशः गळून पडतो. मग मी म्हणजे कोण आहे? जर मी म्हणजे हा देह नाही तर मी म्हणजे शिव आहे. मला तर वाटतं की जीवापासून शिवापर्यंतचा प्रवास हा जो आहे तो होण्यासाठीच नक्की ही जी मात्रा मला दिलेली गेलेली होती त्या भगवंतांकडून, ती नक्की की हेच कारण असलं पाहिजे की या इथपर्यंत तुम्ही आणि आपल्या जीवाची जी ओळख आहे ती तुम्ही इथे काय आहे ती पटवून घ्या. तर ही जी मात्रा तिथे मिळालेली आहे तीच माझी या काव्यामध्ये कशी उतरली आहे हे आता मी तुम्हाला सादर करते. ही काव्यरचना, काव्याचं नाव आहे मात्रा. पंचभूतांशी आपले नाते कोण कोण लक्षात घेतो, ज्या मातीशी असते नाते तेच सारे विसरून जातो. माती आपल्या पायाखाली, पाणी आपल्या हाताशी, वारा करतो कान गोष्टी, सूर्य तळपतो आकाशी. किती सहज घेतो आपण, पण सोप्या नाही त्या गोष्टी. जवळून पाहू जाता थोडी, उलगडते ही गूढ सृष्टी. पायाखालची माती आपल्या कधीही निसटू शकते, कोसळता समोर उभा कडा, मनी भय साकळते. केदारनाथ अति उंचीवर, चला चढू हिमालय, गंगोत्री यमुनोत्री बद्रीनाथ, 4 धामचे हे आलय. खाली खळाळता प्रवाह, चहू बाजूंनी हिमाद्री, खाली खळाळता प्रवाह, चहू बाजूंनी हिमाद्री, रुद्रतेचे सौंदर्य भवती, सोपे नाही केदार बद्री. कातरलेल्या पर्वतातील मंतरलेली वाटते वाट, मीपणा गळून जातो पडते जीवा शिवाची गाठ. अशा खुल्या निसर्गात असते सारी सकारात्मकता, भरून घेण्यास मनी हवी जाणीवेची सजगता. होते देवाजीच्या मना म्हणून आला सांगावा, होते देवाजीच्या मना म्हणून आला सांगावा. निशंकपणे भक्ती भावे निघालो देवभूमीच्या गावा. हौसे नवसे गौसे यांची जमली गर्दी अलोट, 6 महिन्यांची संधी घेऊन कुणी भरत होते पोट. पुढील क्षणाची अनिश्चिती हीच तिथे निश्चिती, काय होईल पुढील क्षणी नाही कुणा त्याची क्षिती. म्हणजे एवढे संकट येतात तरी आजच्या घडीला लोक तिथे जात आहेत. काही पुढे काय होईल याची काही भीती नाही वाटत त्यांना, कारण तिथे त्या शिवाची भेट घ्यायची आहे ना सगळ्यांना. काय होईल पुढील क्षणी नाही कुणा त्याची क्षिती. जितके सुंदर दर्शन झाले यात्रेमध्ये ईश्वराचे, तितकेच दाहक रूप दिसले आजूबाजूच्या नश्वरतेचे. किती सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरून चालतो, त्या सर्वसाक्षी नियंत्याला मात्र सहज विसरून जातो. त्याचे स्मरण देण्यासाठीच होती 4 धाम यात्रा. निद्रा अज्ञानाची उडण्यासाठी असेल काही मात्रा. नक्कीच होतीच तशी ती. ही मात्रा त्यासाठीच दिली गेलेली होती. धन्यवाद. जर आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर निश्चितपणे कमेंटमध्ये आपली कमेंट टाका. आपला अभिप्राय हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज शेअर माय चॅनल. धन्यवाद.